नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। बीज मातेची शेतकऱ्यांसाठी गावरान बियाणे निर्मितीची जोरदार मोहीम। गावरान आणि देशी बियाणांच्या संवर्धनासाठी आपले जीवन व्यतीत करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी गावरान बियाणांची निर्मिती व प्रचार प्रसार यांच्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे। खरीप हंगामात लागवड केलेल्या विविध भाजीपाला पिकांच्या बियांची सध्या काढणी आणि उन्हामध्ये वाळवणी या कामांना वेग आला आहे। बीजमाता स्वतः शेतामध्ये वेळ देऊन शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणे निर्माण करण्यामध्ये व्यस्त आहेत। नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी दर्जेदार गावरान बियाणे निर्मितीवर भर दिला आहे। त्यांनी त्यासाठी जोरदार मोहीम आपल्या कुटुंबियांसहित हाती घेतली आहे। वाल, घेवडा, वाटाणा यांच्या सुमारे 23 वाणांची लागवड यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी केली होती। अत्यंत दर्जेदार व सकस बियाणे सध्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। राज्य आणि परराज्यातील अनेक शेतकरी येथील बीज बँकेला भेट देऊन विविध बियाणे दरवर्षी खरेदी करत असतात। अकोले तालुक्याचे नाव देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गावरान बियांच्या निर्मितीसाठी आता ओळखलं जाऊ लागलं आहे। वांगी, टोमॅटो, मिरची, काकडी, दुधी भोपळा, खरबूज, कारले, लाल भोपळा, घोसाळी, दोडका, गवार, भेंडी, मुळा, शेपू अशा विविध पिकांचे अस्सल देशी वाण त्यांच्याकडे तयार करण्यात आलं आहे। देशातील शेतकऱ्यांना बियाणांच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध कार्यक्रमातून देशी बियाणांचा प्रचार आणि प्रसार वर्षभर राहीबाई करत असतात। नुकत्याच त्या तेलंगणा राज्यात जाऊन आल्या। तेलंगणा बायोडायव्हर्सिटी बोर्ड आयोजित आंतरराष्ट्रीय महोत्सवाला त्यांनी नुकतेच संबोधित केलं। याशिवाय गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक इत्यादी राज्यातूनही त्यांच्या बियाणांना मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे। वाढती मागणी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत अस्सल गावरान बियाणे पोहोचवण्यासाठी बीजमाता सरसावल्या आहेत। शाळा, कॉलेजेस, शैक्षणिक संकुले, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून गावरान बियाणे चळवळीला मोठे करण्यासाठी त्यांच्याकडून भरीव योगदान देण्यात येत आहे। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।